महाविकास आघाडीने आता होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि याच्या आधी झालेल्या निवडणुका या संबंधाने अनेक प्रकारचे प्रश्न उपस्थित केलेले आहेत। तिकडे काँग्रेसचे नेते सन्माननीय राहुलजी यांनी पत्रकार परिषदा घेऊन कशा पद्धतीने मतदार याद्यांमध्ये एक माल प्रॅक्टिसिंग झालेलं आहे या संबंधाने भूमिका स्पष्ट केली होती। अगदी पुराव्यांसकट त्या सगळ्या गोष्टी दाखवल्या होत्या। त्यानंतर आमचे नेते सन्मान्य आदित्यजी यांनी सुद्धा या मतदार याद्यांमध्ये त्यांना आवश्यक आहे त्या ठिकाणी डिलिशन करणं किंवा त्यांना जिथे गरज आहे तिथे ऍडिशन करणं अशा पद्धतीने म्हणजे एकट्या बुलढाण्याचा जर विचार केला तर बुलढाण्यामध्ये तब्बल 5,500 मयत लोकांनी मतदान केलं आणि 7,500 मतदारांचं दुबार मतदान झालं। हे सगळं अत्यंत चिंतित करणारं चित्र आहे। यावर आता महाविकास आघाडीचा जो काही मोर्चा झाला त्या मोर्चामध्ये म्हणजे सातत्याने जेव्हा म्हटलं जात होतं की तुमच्याकडे पुरावे आहेत का तेव्हा मनसे प्रमुखांनी गाडीभर पुरावे त्याचे दिले। मतदार याद्या आणि त्याच्यातील होणारी माल प्रॅक्टिस, त्याच्यातलं दुबार मतदान, डिलिशन, ऍडिशन आणि कशा पद्धतीने एकाच कुटुंबामध्ये म्हणजे बुलढाण्याच्या एकाच कुटुंबामध्ये शेख, कांबळे आणि जैन असे एकाच कुटुंबातल्या मतदाराच्या त्याच्यातली नावं आहेत। हे सगळं जर चित्र बघितलं तर भयंकर आहे। याच्यावर कुठलंही स्पष्टीकरण न देता, यावर काहीही न बोलता तडकाफडकी अचानक निवडणूक आयोगाने समोर येणं आणि आम्ही आता आचारसंहिता जाहीर करत आहोत म्हणणं, मला वाटतं हे वास्तवापासून पळ काढणं आहे, सत्यापासून तोंड लपवणं आहे। निवडणूक आयोग सत्याला सामोरे जाण्याची हिम्मत ठेवत नाही। निवडणूक आयोगाकडे या आम्ही उपस्थित केलेल्या म्हणजे काँग्रेसचे नेते सन्मान्य राहुलजींनी उपस्थित केलेले प्रश्न, आमचे नेते सन्मान्य आदित्यजींनी उपस्थित केलेले प्रश्न किंवा मनसे प्रमुखांनी दाखवलेले गाडीभर पुरावे याच्यावर एका चकार शब्दाने बोलू इच्छित नाही। याचे दोनच अर्थ होऊ शकतात। एक, यांनी सत्य मान्य केलेलं आहे आणि दुसरं, यांच्याकडे कुठलंही सप्रमाण स्वतःची बाजू मांडण्यासाठी असं काही नाही। त्यामुळे हे आता स्पष्ट आहे की विधानसभेच्या निवडणुकीतून निर्माण झालेलं सरकार हे मतचोरीतून निर्माण झालेलं सरकार आहे। त्यामुळे हे सरकार चोर सरकार आहे। अशा चोर सरकारच्या अगदी म्हणजे वळचणीला गेलेला निवडणूक आयोग त्याने कुठलीही शहानिशा किंवा कुठलीही या संबंधाची स्पष्टीकरण न देता आज अशी तडकाफडकी आचारसंहिता जाहीर करणं, जेव्हा की आम्ही महाविकास आघाडी म्हणून म्हणतोय, सगळे पक्ष सांगताहेत की तुम्ही 7 वर्ष निवडणुका लांबवल्या, तुमच्या सोयीने एक महिना तुम्ही काढला, तुमच्या सोयीने तुम्ही एक वर्ष वाढवलं। जिथे तुम्ही 7 ते 7.5 वर्ष निवडणुका लांबवलेल्या आहेत तिथे अजून जर 2 महिने लांबल्या तर काय फरक पडतो, पण निवडणूक याद्या दुरुस्त करून घ्या ही आमची प्रमुख मागणी आम्ही वारंवार मांडली। तरी सुद्धा आज जी आचारसंहिता लागली ती पुन्हा एकदा भाजपा स्वायत्त यंत्रणांना हाताशी धरून रडीचा डाव खेळत आहे। भाजपाचं वारं नाही, भाजपाची लाट नाही, वर नरेंद्र खाली देवेंद्र असला काही प्रकार नाही, वरही फेकेंद्र आणि खालीही फेकेंद्र असंच सगळं चित्र आहे। परंतु अशा सगळ्या स्थितीतही निव्वळ आणि निव्वळ दंडलशाही करणं आणि दडपशाही करणं हे पुन्हा एकदा स्पष्ट होत आहे। पण तरी सुद्धा आज जी निवडणूक आयोगाने जी पत्रकार परिषद घेऊन आचारसंहिता जाहीर करू पाहिलेली आहे यावर नेमकी भूमिका काय घ्यायची या संबंधाने आम्ही आज सायंकाळी 4 वाजेपर्यंत आमची पक्ष म्हणून असणारी अधिकृत भूमिका अधिक स्पष्टपणे आणि अधिक प्रखरपणे निश्चितपणे मांडू। परवाच्या मोर्चाचा धसका घेतलाय का या सगळ्या यंत्रणेनी आणि हे सगळं निवडणुकीची घाई का केली मग आज आचारसंहिता? हे तर उघड आहे की निवडणूक आयोगाने धसका घेतलेला आहे। हे तर उघड आहे की निवडणूक आयोगाकडे कुठल्याही प्रश्नाचं उत्तर नाहीये। ज्या पद्धतीने निवडणूक आयोग एक पळ काढण्याची भूमिका घेत आहे
आम्ही विक्रोळीचं उदाहरण दिलं, आम्ही वरळीचं उदाहरण दिलं. मला वाटतंय वरळीला तर एका वृत्तवाहिनीने जाऊन रियालिटी चेक केला आणि रियालिटी चेक करून एकाच कुटुंबात किती मतदान आहे तेही बघितलं. बुलढाण्यातली तीच परिस्थिती मी म्हणते की एकाच कुटुंबामध्ये शेख, कांबळे आणि जैन अशी 3 नावं एकाच कुटुंबात, म्हणजे काय नॅशनल इंटिग्रेशनची उदाहरणं निवडणूक आयोगाने पेश केलेली आहेत. याच्यावर एकही पटणारं स्पष्टीकरण, कारण, उदाहरण ते देऊ शकले नाहीत. हे फार विशेष आहे की शिंदे गटाचे आमदार विलास भुमरे यांनी जाहीरपणे सांगितलं की 20,000 मतदार मी बाहेरून आणले होते. हे फार उल्लेखनीय आहे की निवडणूक प्रचाराच्या दरम्यान पंकजा मुंडे यांनी एक विधान केलं होतं की गुजरातहून बघा आपल्यासाठी किती लोक आलेले आहेत, आपण गुजरातहून लोक मागवलेली आहेत. भाजपा प्रत्येक निवडणुकीचा फार गांभीर्याने विचार करतं, आपल्याकडे गुजरातहून किती माणसं आली आहेत. हे नामदार पंकजा मुंडेंचं वाक्य फार फार महत्वाचं आहे. अगदी याच पद्धतीने भाजपाच्या सुद्धा लोकांनी मतदार याद्यांमध्ये घोळ झाला आहे हे मान्य केलेलं आहे. असं सगळं असतानाही जर आज अचानक आचारसंहिता लागत असेल तर निश्चितपणे म्हणजे न्याय व्यवस्थेचा तर खून आहेच आहे. कारण इथे भाजपचा प्रवक्ता न्यायाधीशपदी बसवला जातो, तर जो मानवी मूल्यांसाठी लढतोय त्याची 3 महिन्यासाठी सनद रद्द केली जाते. त्यामुळे हे स्पष्ट आहे की न्याय व्यवस्थेला घरघर लागलेली आहे आणि निवडणूक आयोग घरघड्यासारखा वागत आहे. तरी सुद्धा एकूण आज जी काही पत्रकार परिषद आयोगाची झाली यावरची आमची अत्यंत स्पष्टपणे असणारी भूमिका 4 वाजेपर्यंत महाविकास आघाडी म्हणून असणारी भूमिका आणि पक्ष म्हणून असणारी भूमिका ही आम्ही स्पष्ट करू. ताई, फलटण मधलं जे हो घ्या की दादा, अर्थात माझ्याकडनं तिथून काल तुम्ही ज्या पद्धतीने जाऊन तिथं विषय टाकला नाही, तुम्ही ज्या पद्धतीने सकाळी गेला ते उत्तर मागत होता तुम्ही, खरं तर तुम्हाला मिळालं नाही. संध्याकाळी सभा घेण्यात आली, दुधाचे अभिषेक घालण्यात आले, तुमच्यावर बरेच म्हणजे तुमच्यावर बोलले नाहीत पण माझ्यावर बोलले नाहीत हे फार महत्वाचं. तुम्हाला जे पुरावे पाठवले गेलेत किंवा तुम्हाला ज्या काही गोष्टी पाठवल्या गेलेत त्या रामराजेंकडून पाठवले गेलेत आणि त्याचा पुरावा देखील त्यांनी तिथं लाईव्ह स्क्रीन मध्ये दाखवला RR निंबाळकर म्हणून. वा वा, छान छान. या सगळ्या प्रत्येक प्रश्नाची बैजवार उत्तरं माझ्याकडे आहेत. खरं तर काल मी पहिला प्रश्न असा उपस्थित केला होता की खासदार रणजित नाईक निंबाळकर यांचं नाव सगळ्यात आधी कुणी घेतलं. रणजित नाईक निंबाळकरांचा उल्लेख अंबादास दानवेंनी केला का, तर नाही. ते म्हणाले एका खासदाराचा PA त्याचा फोन आला होता. त्याच्यानंतर बोलले धनंजय मुंडे. धनंजय मुंडे म्हणाले की कोणत्या खासदाराचा फोन आला होता त्याचा तपास केला जावा. त्याच्यानंतर 3 दिवसांनी 48 तासाच्या आत देवेंद्र फडणवीस गेले फलटणमध्ये आणि देवेंद्र फडणवीस थेट असं म्हणाले की आमचे रणजित नाईक फार धुतल्या तांदळाचे आहेत. रणजित नाईकच आहेत ते, हे म्हटलं कुणी पहिल्यांदा, हे देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं. कृपया रणजित दादा, तुम्ही माझ्यावर 50 कोटीचा अब्रू नुकसानीचा दावा टाकणार होतात, पण तुम्ही काल माझी जाहीर माफी मागितली. मला याच्या पुढे काहीच बोलायची गरज नाही. किमान सुषमा अंधारे काय काम करते एवढं आपल्यापर्यंत पोहोचलं हे फार महत्वाचं आहे. एक म्हणजे हे फार महत्वाचं आहे की जो माणूस 50 कोटीचा दावा टाकणार होता त्या माणसाने जाहीर माफी मागावी, हे माझ्यासाठी फार फार महत्वाची गोष्ट आहे. आता दुसरी बाब अशी की खासदार कोण आहेत याचा पहिला उवाच कुणी केला तर तो देवेंद्र फडणवीसांनी केला. हा विषय अतिशय क्लिष्ट कुणी केला तर तो चाकणकरांनी केला. सध्या चाकणकर कुणाच्या फेवरमध्ये जास्त काम करतात तर दादांना जास्तीत जास्त अडचणीत आणणे आणि भाजपाची जास्तीत जास्त मदत करणे यासाठी चाकणकर काम करतात हे स्पष्ट आहे. याचा अर्थ रणजित नाईकांना ठरवून डॅमेज करायचं, अजून एक मराठा नेतृत्व संपवायचं, हा देवेंद्र फडणवीसांचा डाव आहे का हे रणजित नाईकांनी सांगावं काय ते. आता त्याच्या पुढचा प्रश्न, ते असं म्हणाले की ताईंनी FIR दाखवल्या आणि ताईंना FIR कुणी दिल्या. रणजित दादा, मी काल आपल्याला म्हटलं होतं
काल आपण उत्तर सभा ठेवली आणि मी काल सकाळी फलटण मध्ये येऊन म्हटलं मी जिगरबाज पोरगी आहे, मी माझ्या घरात बसून बोलत नाही, अपने इलाके में तो कोई भी शेर बनता है. मी तुमच्या इलाक्यात येऊन तुम्हाला सांगितलं होतं की जर मी प्रश्न पोलीस स्टेशनला विचारते, कारण मला जर रणजित नाईक यांना प्रश्न विचारायचे असते तर मी मालोजीराजेंच्या पुतळ्याजवळ सभा घेतली असती, मला परवानगी तिथं दिली होती, मला पोलीस स्टेशन समोरची परवानगी नव्हती. मी बसले कुठे? मी बसले पोलीस स्टेशनच्या समोर, सिमेंट कॉन्क्रीट जिथे प्रचंड काम चालू होतं, कदाचित जिथे रस्ता पण ब्लॉक होऊ शकत नाही, म्हणजे मला स्टंट करायचा असता तर मी चौकात केला असता. मी पोलीस स्टेशनच्या समोर प्रश्न विचारले. रणजित नाईक निंबाळकरांनी स्वतः उत्तरं का दिली? रणजित नाईक निंबाळकरांनी स्वतःला आरोपी असं कन्सिडर का केलं? रणजित नाईक निंबाळकरांचं मन स्वतःला का खातंय? मी तर काहीच बोलले नाही. मी तर काल असं म्हटलं की जर आपण म्हणताय की आपण सहकार्यच करणार आहात आणि सन्मानाने खुर्च्या टाकताय तर या इथे सगळेच जण बसलेले आहेत. मी दिवसभर तिथे होते आणि दिवसभर मी किमान 10 वेळा म्हटलंय माध्यमांच्या समोर की रणजित नाईक निंबाळकर साहेबांना आमची विनंती आहे की दादा या तुम्ही, तुमची धर्माची बहीण इथं आली आहे, तुमची पाहुणी आहे मी, अतिथी देवो भव, आणि तुम्ही माझ्यासोबत चला. आणि तुम्ही कशातच नाहीत ना, चला पुन्हा एकदा माध्यमांसमोर सांगते, तुम्ही कशातच नाहीत. तुम्ही नार्को टेस्टला तयार झालात, चांगली गोष्ट आहे, स्वागत आहे, मी कृतज्ञ आहे. तुम्ही डिटेक्टर लाय टेस्टला तयार झालात, मी कृतज्ञ आहे. खर्चाचं काय ते होईल, वाटल्यास आपण दोघं भागीदारीने करू, हरकत नाही. खर्च करतो सुषमा अंधारेंनी नाही, ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. त्यांना कदाचित माझ्या आर्थिक परिस्थितीची जाणीव असावी, त्यामुळे ते खर्च करतायत, चांगली गोष्ट आहे, हरकत नाही. पण मग आता ते खर्च करायला तयार आहेत की नाही? मग त्यांनी ते करण्याच्या आधी अजून एक काम करावं की दादा ती जी 6 माणसं आहेत ना त्यांच्यावर आरोपपत्र दाखल करण्यासाठी आपण माझ्यासोबत का आला नाहीत? काल मी दिवसभर आपल्याला हाका मारत होते, आपण आला नाहीत. काल आपण महबूब शेखला बोलावलं. खरं तर महबूब शेख त्यांची उत्तर द्यायला समर्थ आहेत, पण महबूब शेखला आपण फोन केला असता, मला फोन केला असता तरी चालला असता, आम्ही नक्की आलो असतो. आपण आम्हाला फोन केला नाही, काहीच केलं नाही. एक फलटणकर म्हणून फक्त सोशल मीडियात मेसेज व्हायरल झाला. पण काल महबूब शेख कुठे होते? तर काल त्या मुलीचं 13वं होतं. महबूब शेख स्वतः बीडमध्ये राहतात. काल तिकडे खासदार सुप्रिया सुळे होत्या, त्यामुळे त्या 13व्याच्या विधीला ते तिथे होते. हे कृपया नीट समजून घ्या. आता त्याच्या पुढे 6 माणसांच्यासाठी ते येणार आहेत का? त्यांनी 6 माणसांवर आरोपपत्र दाखल होण्यासाठी प्रयत्न करावेत, हा माझा पहिला प्रयत्न. पहिली विनंती की तुम्ही सिस्टीमला, जी सिस्टीम सडलेली आहे, माझं एकच वाक्य आहे की फलटण पोलीस स्टेशन छळछावणी झालेलं आहे. ते म्हणाले की रणजित नाईक निंबाळकर हे हस्ताक्षर रामराजेच आहे काय? अहो साध्या साध्या कागदावर लोकांनी पाठवलेत, स्वतःच्या हस्ताक्षरात पाठवले. आता ते तरी हे बघा, हे कुणाचं हस्ताक्षर आहे? अहो याच्यात सगळे डिटेल आहेत. मी किती डिटेल काढायचे? खरं तर आगवण्याचे पण डिटेल काढता येतील, पण जाऊ दे. आता काल त्यांनी माफी मागितली, त्यामुळे मी तो विषय थांबवते, त्याच्यात नाही पडत मी. पण सगळ्यात महत्वाचं, जो त्यांनी व्हिडिओ प्ले केला आणि सांगितलं की RR निंबाळकर शेवटी येतंय. अहो काय दादा, हे मी सांगायला हवं का? अहो बापू ननावरे आणि काय नंदू कुमार ननावरे याने जेव्हा आपली सुसायडल व्हिडिओ रेकॉर्ड केला, त्या सुसायडल व्हिडिओमध्ये त्याने असं म्हटलं की रणजित नाईक निंबाळकरांच्या त्रासाला कंटाळून मी आत्महत्या करतोय. त्यावर आपल्याकडून उत्तर काय होतं की शहरात एकच रणजित नाईक निंबाळकर आहे का? शहरामध्ये 34 रणजित नाईक निंबाळकर आहेत. आता जर शहरात 34 नाईक निंबाळकर आहेत असं त्यांनी सांगितलं, तर आम्ही एवढंच म्हटलं की मग ते 33 कोण आहेत ते आम्हाला सांगा, ज्यांच्या PAची नावं शिंदे आणि नागटिळक आहेत. मी त्याच्या पुढे सांगितलं पाहिजे की जेव्हा या पत्रात खासदार असा शब्द आला तर तो खासदार मी कसा, असा आपण प्रश्न विचारला. मी तेही म्हटलं की ते पोलिसांनी काढावं, म्हणून तर मी उच्च न्यायालयाची चौकशी समिती म्हणतेय. पण दादा, तुमच्या गावात सगळेच निंबाळकर आहेत, तुमच्या गावात एक निंबाळकर नाही. अहो रणजित नाईक निंबाळकर नावाचे जर 34 लोक असू शकतात, तर RR निंबाळकर किती असू शकतात बरं? हा एक भाग. दुसरं असं की मी जी केस हाताळत होते त्याच्यातले एक नाव हे रत्नशिव निंबाळकर आहे, ज्याचा खून झालाय. रत्नशिव निंबाळकरांच्या नातेवाईकांनी मला किती पुरावे पाठवलेत. देवेंद्र फडणवीसांच्या सोबत भाजपच्या सरचिटणीसाचे फोटो, व्हिडिओ, खूप साऱ्या गोष्टी पाठवल्यात दादा. म्हणजे कुणी पाठवलं ते आपल्याला लगेच उत्तर मी द्यायला तयार आहे.
दादा माझ्यात आणि दमानियांमध्ये फरक आहे हो, असं नकाच करू. असं काय करताय? मी अत्यंत प्रामाणिक माणूस आहे. आम्हाला पण प्रश्न पडलाय, मग ते आर निंबाळकर रामराजे आहेत की दुसरं कोण? नाही नाही, आर निंबाळकर जे आहेत ना ते रुपेश वृक्षराज निंबाळकर असं ते नाव आहे. ठीक आहे. आता ह्याच्यातली कितीतरी नावं आहेत. अहो दादा तुम्हाला आता काय सांगायचं, काल तुम्ही खूप लोक जमवलेली होती बघा. काल मी गेल्यावर तिकडे लोक आली होती. दादा तुम्हाला असं वाटत असेल की तुमच्या विरोधात कुणीच बोललं नाही. दादा ती दहशत असू शकते. कारण दादा तुमच्याबद्दल जर आदर असता तर तुमच्या फलटणमधनं एवढी लोक माझ्यापर्यंत पोहोचली असती का? दादा इतक्या लोकांनी ते सगळं काही मांडलं असतं का हो? की इतकी सगळी माणसं, इतके पुरावे दादा, आणि ह्याच्यावर सह्या आहेत बरं का खाली, आणि ह्याच्यातली प्रत्येक सही कुणी पण चेक करावी. हे रामराजेंचं नाहीये. ह्याच्या पीडीएफ कुणाला बघायच्या असतील तर ते पण मी दाखवते की कुणी कुणी पाठवलेले आहेत ते. आपला भ्रम काढून टाका. सगळ्यात महत्वाचं, काल मी असं म्हटलं की मला तुमच्या कलगीतुऱ्याच्या राजकारणात पडायचं नाही. 2-3 कुणीतरी प्लांट पत्रकार केले होते. ते प्लांट पत्रकार जाणीवपूर्वक फोकस हलावा अशा पद्धतीने काहीतरी प्रश्न विचारत होते. ते पत्रकार निश्चितपणे मुख्य प्रवाहातल्या माध्यमांचे नव्हते, ते कुणीतरी असे आणि ते बाहेरचे होते, हेही महत्वाचं. आणि ते प्रश्न विचारताना मी त्यांना स्पष्टपणे सांगितलं, तो व्हिडिओ मी आपल्याला दाखवू शकते की, आणि मी आता तो ट्विटही करते की त्याच्यामध्ये मी माझं उत्तर काय सांगितलेलं आहे. तर मी त्याच्यात असं म्हटलंय की आम्हाला तुमच्या कुठल्याही कलगीतुऱ्यामध्ये जाण्यात कुठलाही रस नाही. आम्हाला तुमच्या कलगीतुऱ्याशी काय देणं घेणं नाही. तुमचे पॉलिटिकल स्कोअर सेटल करण्याशी घेणं देणं नाही. खरं तर रामराजे निंबाळकरांची मी मदत घेण्यात काही वाईट पण नाही तसं बघितलं तर. कारण रामराजे निंबाळकर हे राष्ट्रवादीचे आहेत, आमची युती आहे, महाविकास आघाडीचा भाग आहेत ते. मी त्यांची मदत घेऊ शकते, मी त्यांच्या घरी जाऊ शकते, चहा घेऊ शकते, बसू शकते. अहो दादा उलट काल मी मधुदीप हॉटेलला थांबायचा प्रयत्न केला पण मला रूम मिळाला नाही. मला अक्षरशः गावाच्या बाहेर थांबावं लागलं. आणि मी किती वेळा दादा म्हटलं की एकदा तरी तुम्ही चहाला बोलवा, मी तुमच्या घरी यायला तयार आहे, मी तुमच्या 6च्या सभेला यायला तयार आहे. आता सगळे डिटेल सांगायला पाहिजेत का दादा काय काय झालं ते? पण तरी सुद्धा मी काल काय म्हटलं होतं ते आपल्याला माहित असलं पाहिजे, म्हणून मी आपल्याला हे सांगते. हा आता आपला आक्षेप जो आगवण्यांवर आहे, मला वाटतं आगवणे त्याच्या संबंधाने त्याची स्पष्टपणे, कारण आपण आक्षेप माझ्यावर काहीच घेतले नाहीत. आपला आक्षेप एवढाच होता माझ्यावर की मला जो व्हिडिओ आहे तो रामराजेंनी पुरवला, तर ते मी आपल्याला स्पष्ट केलं की व्हिडिओ कुणी पाठवला. मी आपल्याला तेही स्पष्ट केलं की एका माणसाने नाही, असंख्य लोकांनी फलटणमधनं माहिती पाठवलेली आहे. आणि मी हेही सांगितलेलं आहे की मला तुमच्या कुठल्याही पॉलिटिकल स्कोअर सेट करण्यामध्ये कसलाही इंटरेस्ट नाहीये, त्यामुळे मला त्याच्यात पडायचं नाही. या घटनेला हा बघा, मी जे म्हणते की जाणीवपूर्वक माझ्या तोंडून आपल्या विरोधात ठरवून काही वधवून घेण्याचा प्रयत्न काही लोकांनी केला, त्याचा पुरावा आहे माझ्याकडे. आणि माझं उत्तर काय आहे त्याच्यावरचं ऐका. एवढे बाकीचे तुम्ही जे आरोपींची नावं सांगितली, एवढंच इतर इथलं या घटनेला एवढे बाकीचे तुम्ही जे आरोपींची नावं सांगितली, एवढंच इतर इथला विरोधी पक्ष तेवढा जबाबदार नाहीये का? मला त्या निर्णायकाशी घेणं ते नाही ना त्या रामराजेशी घेणं. तुम्ही दोघं काय कुस्त्या खेळायच्या ते खेळा ना, आम्हाला कशाला मध्ये घेताय त्याच्यामध्ये? आम्हाला आमच्या लेकराला न्याय पाहिजे. राजकारण करण्यापेक्षा 2 जण इथं या आणि आमच्या लेकराच्या साठी FIR होण्यासाठी तुम्ही कशी मदत करणार आहात ते सांगा. तुमचे पॉलिटिकल स्कोअर आमच्या आडून सेट करू नका. हा व्हिडिओ मी शेअर करते की हे मी कालच स्पष्ट केलं की तुमचे पॉलिटिकल स्कोअर तुमचं तुम्ही बघून घ्या, आम्हाला याच्याशी घेणं देणं नाही.
बीडच्या लेकमातेच्या संबंधाने विषय होता, त्यावर आता जरा आंदोलनाची पुढची दिशा. मी फलटण पोलीस स्टेशनला जायचं ठरवलं होतं, काल मी गेले. मला फार आश्चर्य वाटलं. अब्रूचे धिंदवडे काढणाऱ्या चाकणकरसाठी तुषार दोषी रेड कार्पेट टाकून सगळ्यात आधी तिकडे जाऊन बसलेले होते. पण काल पीडितेचे आई आणि भाऊ वडील तिथे आलेले होते, तेव्हा मात्र तुषार दोषीला यायला वेळ नव्हता. ज्या खांबेंना त्यांनी पुढे केलं होतं, डीवायएसपी खांबे, हा माणूस कमालीचा ऍटिट्यूड वाला होता. आणि या बिचाऱ्याने सांगितलं की माझ्या हातात काहीच नाही. आता यांच्या हातात काहीच नाही तर यांना का पाठवलं होतं ते कळत नव्हतं. पण त्यांनी एक गोष्ट नक्की मान्य केली की होय, संपदाच्या संबंधाने तिचं कॅरेक्टर असेसिनेशन करण्याचा प्रयत्न वाईट होता आणि त्यामुळे तिच्या संबंधाने असणारे जे सगळे अशा आशयाचे जे व्हिडिओ पब्लिक डोमेन मध्ये आहेत, तो सगळा कंटेंट हा काढून टाकला जाईल, हे त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. SIT त्यांच्या हातात नाही असं त्यांचं म्हणणं. मात्र 6 लोकांना आम्ही चौकशीच्या कक्षेत आणू आणि आम्ही निश्चितपणे त्यांना इथे बोलवू. पण त्यांना नुसतं चौकशी करून चालणार नाही. पहिल्यांदा त्यांचं सस्पेन्शन होणं आणि नंतर त्यांच्यावर गुन्हे दाखल होणं हे जास्त गरजेचं आहे. या निमित्ताने येणाऱ्या काळात माननीय गृहमंत्र्यांची आम्ही भेट घेण्याचा प्रयत्न करतोय. प्रयत्न यासाठी शब्द वापरते की देवेंद्रजींना विरोधकांना भेटायला आवडत नाही. देवेंद्रजींना फक्त त्यांचे खुशमस्करे आणि भाटगिरी करणाऱ्या लोकांना भेटायला आवडतं. त्यामुळे देवेंद्रजींनी फक्त आपल्याच पक्षाच्या लोकांना वेळ देण्यापेक्षा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी वेळ द्यावा, गृहमंत्री म्हणून वेळ द्यावा ही अपेक्षा. आणि त्यांना आम्ही भेटू आणि उच्च न्यायालयाची उच्चस्तरीय चौकशी समिती तेजस्वी सातपुते नाही, पुन्हा एकदा आमचा विश्वास नाही, तेजस्वी सातपुते नाही, ती SITच नाहीये. मुळात एका व्यक्तीची देखरेखीसाठी नेमणूक केलेली आहे, SIT नेमलेली नाही शासनाने. त्यामुळे आम्हाला तेजस्वी सातपुतेंशी वैयक्तिक काही घेणं देणं नाही, आम्हाला त्यांच्यावर काही आक्षेप नाहीत. पण एकाच व्यक्तीच्या हातात तपास देणं ही मोनोपोली असू शकते. जेव्हा 3-4 अधिकारी एकत्रित येतात तेव्हा एकमेकांवर एक चेक राहतो, कंट्रोल राहतो, सबब. आणि त्यातही जर पोलीस अधिकाऱ्यांवरच एवढे आरोप असतील तर पोलिसांकरवी तपास करण्यात काही अर्थच नाही. त्यामुळे उच्च न्यायालयाने सेवानिवृत्त जजेसची एक चौकशी समिती नेमावी. जशी समिती अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणी नेमली होती किंवा सोमनाथ सूर्यवंशी कस्टडियल डेथ प्रकरणी नेमली होती, त्या प्रकारची ती चौकशी असावी. यासाठीचा लढा असेल. रिट पिटिशन आम्ही दाखल करू. जे सातारचे SP आहेत तुषार दोषी, त्यांच्यावर तुम्ही वारंवार संशय व्यक्त करताय. काल देखील तुम्ही म्हणताय की खांबे जे आहेत ते अतिशय ऍटिट्यूड वाले होते, त्यांना काही सांगता आलं नाही किंवा त्यांच्या हातात काही नाहीयेत. पोलीस या प्रकरणात काहीतरी चुकीचं करण्याचा प्रयत्न करतायत का, असं वाटतंय का तुम्हाला? दादा काहीच खोटं बोलत नाही हो. हे अश्विनी बिद्रेचे केस आहे, हे निकालपत्र आहे, एवढं आहे. ह्याच्यातलं आता काय काय द्यायचं मी आणि कसं कसं द्यायचं. आरोपींना पोलीस ऐका ना, ह्याच्यामध्ये 16 पानी एक जबाब आहे अश्विनी बिद्रेच्या नवऱ्याचा. आणि त्यात तो म्हणतो की प्रशांत दोषी हा अत्यंत बायस्ड माणूस आहे आणि या माणसाकडे माझा जबाबच मी नोंदवणार नाही. सॉरी, तुषार दोषी हा अत्यंत बायस्ड माणूस आहे, कारण तेव्हा ते तिकडे क्राईम इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर होते अश्विनी बिद्रेच्या केसमध्ये. आणि तो सांगतो की माझा विश्वास नाहीये यांच्यावर, हे अत्यंत पक्षपाती आहेत, यांच्याकडून तपास होऊच शकत नाही. विशेष त्यांनी जे 1, 2, 3, 4 मुद्दे दिलेत ना, त्या मुद्द्यात हाही मुद्दा दिलाय की कुठेतरी तो काय गायनाचा कार्यक्रम होता फडणवीस मॅडमांचा, अमृता मॅडमांचा, त्याही वेळेला जे काही अधिकारी होते त्याच्यामध्ये तो कार्यक्रम आयोजित करण्यामध्ये त्यातही तुषार दोषी होते. मी हे पेपर घेऊन बोलते हो दादा, मी असंच बोलत नाहीये. मी काय कॉप्या करून पास झाले का राव? मी गोल्ड मेडलिस्ट आहे हो. हा, युनिव्हर्सिटीची गोल्ड मेडलिस्ट आहे मी अभ्यास करून सांगायला लागले तुम्हाला, जीव तोडून सांगते. बरं आमचं काही घेणं देणं आहे का? काय त्यांनी माझा बांध कोरलाय का मी त्यांचा बांध कोरलाय? मुद्दा एवढाच आहे की तपास निष्पक्ष व्हावा. पोलीस दबावाखाली आहेत. मी परत रणजित नाईक निंबाळकरांना आपल्या माध्यमातून निरोप देते की आपण या माझ्या मदतीला, आपण माझ्या मदतीला या, आपण माझी मदत करा आणि 6 लोकांवर आरोपपत्र दाखल करा. चला, मी मान्य करते की शिंदे आणि नागटिळक आपले PA नाहीत, ते कुठल्या तरी परग्रहावरच्या खासदाराचे PA आहेत. त्या परग्रहावरच्या खासदाराचा PA असणारा शिंदे आणि नागटिळक, त्याच्यावर आरोपपत्र दाखल करण्यासाठी आपण या. राहिला प्रश्न नार्को टेस्ट आणि ते काय लाई डिटेक्टर वगैरेचा, तर दादा एनी टाइम, ऍट एनी टाइम, ऍट युअर सर्व्हिस. हे सगळे डॉक्युमेंट घेऊन हेच वाक्य त्यांनी काल बोललं असतं तर
त्याच वेळेस तुम्ही हे सगळं डॉक्युमेंट देवीचं गाणं लावून म्हणजे हे काय समर्थन? ऐकाव दादा, हे दुग्धाभिषेक प्रकरण लय आता भयंकर झालंय. तिकडे कोणीतरी काय ते पडळकरांना एक दुग्धाभिषेक घातला होता. अजून कुणा इतके हे दुग्धाभिषेक वगैरे घालणारे ना, माफ करा पण मी आहे अशीच आहे. मी प्रबोधनकार ठाकरेंचा वारसा सांगणारी आहे. मी आस्तिक नक्की आहे, माझ्या श्रद्धा आहेत, पण धर्म हा मार्केटिंगचा विषय असावा असं मला कधीही वाटत नाही. त्यामुळे कर्मकांडांवर माझा विश्वास नाही. आणि अभिषेक कधी घातला जातो, का घातला जातो, तर गोष्ट अपवित्र झाली तर ती पवित्र करून घेतली जाते. मग माझा प्रश्न आहे अभिषेक घालणाऱ्यांना, तुम्ही निंबाळकरांना ते अपवित्र झाले असं मानत होतात का? निंबाळकर अपवित्र आहेत असं निंबाळकरांना वाटत होतं का? दादा, मी पुन्हा पुन्हा म्हणते मला नाही हो चर्चा करायची. एकदा झालंय की नाही काल असं. तुम्ही सगळे हे पुरावे घेऊन डॉक्युमेंट घेऊन बोलताय, मात्र त्यांनी जे रात्री फलटणमध्ये सांगितलं की याच्या मागे जे मास्टर माइंड आहेत ते रामराजेच आहेत आणि तुम्हाला सगळं रामराजेच पुरवतात. म्हणजे तुम्ही जे करताय आता मला सांगा, अश्विनी बिद्रे केस प्रकरणातलं तुषार दोषीचं जे मॅटर आहे त्याचा आणि रामराजेंचा काय संबंध आहे? अहो हे जयकुमारनं सॉरी जो राजू गोरे आहे, जो अश्विनी बिद्रेचा नवरा आहे, त्यांनी पाठवलं. मी नावासकट सांगते कुणी काय काय दिलं ते मला. आणि रामराजेंनी दिलं तरी काही पाप नाही झालं. एखादा तरी महाविकास आघाडीचा इमानदार नेता निघू देत की ज्याने छाती ठोकपणे भाजपच्या विरोधात लढू देत, बिघडलं कुठं? पण नाही पाठवलं त्यांनी, हेही तितकंच खरं. अहो माझी एका हॉटेलला राहायची व्यवस्था केली होती आमच्या एका मैत्रिणीने. कुठलं तरी हॉटेल होतं ते काहीतरी टॉप मोस्ट. नको बाबा म्हणलं त्याच्यात पुन्हा कुणाचा तरी शेअर निघायचा, आपण आपल्या पैशानं थांबू. मधुदीपला काय कोण रूम देना गेलं म्हणून आम्ही कुठलं तरी ते साई रत्न असं आडरानातलं हॉटेल काढलं होतं. महत्वाचा प्रश्न असा आहे ताई की ज्यासाठी तुम्ही सगळे लढताय, महिला डॉक्टरनी आत्महत्या केली, त्याचा तपास सातारा पोलीस करतायत आणि त्या सगळ्यांचे बॉस तुषार दोषी. आता याचा तपास सगळं व्यवस्थित होईल वाटतंय का? किंवा अजिबात होणार नाही. महत्वाचा केंद्रीय मुद्दा काय आहे तर संपदा मुंडेंची हत्या झाली का? मी काल अजून एक गोष्ट नमूद केली होती की संपदाचे भाऊ प्रमोद यांनी काल मांडलं की मी स्वतः डॉक्टर आहे, मी पोस्टमार्टमला हजर राहण्याची विनंती केली. मला पोलिसांनी पोस्टमार्टमला हजर राहू दिलं नाही. मी त्यांना म्हटलं की ठीक आहे मी येऊ शकत नाही तर माझ्या बहिणीचं किमान इन कॅमेरा करा, तेही त्यांनी केलं नाही. त्याच्या पुढे जी माहिती आमच्यापर्यंत पोहोचली, एक स्थानिकचा माणूस तिथे आला जो सतत हॉस्पिटलला काम करत होता आणि घटना घडल्यानंतर पोलिसांच्या सोबत पहिल्यांदा गेला, पण त्याला त्याच्या जीवाची प्रचंड भीती वाटते. तो म्हणतोय की मी माझं नाव सांगू नका, पण त्याचा अजून काहीतरी एक वेगळाच दावा आहे की हँगिंगच्या वेळच्या कपड्यांचा रंग वेगळा होता आणि बेडशीटमध्ये गुंडाळल्यानंतरच्या कपड्यांचा रंग वेगळा होता. हे अजून एक वेगळंच आहे. काहीही असो, उलट माझं काय म्हणणं आहे की खरंच रणजितदादांनी सुद्धा आमची मदत केली पाहिजे. रणजितदादांनी सुद्धा त्यांच्यावरचं हे सगळं किटाळ बाजूला काढण्यासाठी, दादा तुमची बहीण म्हणून मी तुमच्या सोबत आहे, पण त्या 6 माणसांवर चला बरं एकदा गुन्हे दाखल करू आपण, तुम्ही मदत करा माझी. राजकीय कारकिर्दी खराब करते असं त्यांचं म्हणणं आहे. माझी बदनामी चला 1 मिनिटासाठी असं गृहीत धरू. मला सांगा, मला स्कोप कुठे आहे राजकारण करण्यासाठी, एखादा मतदारसंघ बांधण्यासाठी? आयदर बीड जिल्हा और पुणे जिल्हा. बीड जिल्ह्यामध्ये एवढं मोठं संतोष देशमुखचं प्रकरण झालं, सगळी लोक धनंजय मुंडेंवर तुटून पडली होती. धनंजय मुंडे किंवा पंकजा मुंडे यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं असतं तर माझी राजकीय कारकीर्द उभी राहिली असती, तर मी तिकडचीच आहे, मतदार यादीत आहे. मी केलं का ते? हे असले गलिच्छ राजकारण करत नाही. सुषमा अंधारे स्वतःच्या कर्तृत्वावर विश्वास ठेवणारी आहे, असं उष्ट्या खरकट्यावर वाढायची सवय नाही आम्हाला. मिनिटाला म्हणत होती सुषमाताईने बघावं, महबूब शेखने बघावं, त्यांचा माझ्यावर जीव आहे. गेले नाहीत का? म्हणजे त्यांनी फारच मनावर घेतलंय. पण अहो मग मी म्हणते ना त्यांना की माझ्यासाठी मला फोन केला नाही ना, पण अहो माझ्यासाठी खुर्ची लावली आहे हे मला कसं कळावं? खाली फलटणकर लिहिलंय, खाली एवढं पण लिहिलं नाही मेसेज मध्ये की रणजित निंबाळकरचं निमंत्रण आहे म्हणून, तरी पण गेले असते. तुम्ही बघा माझ्याकडे तो मेसेज आहे, तो मेसेज दाखवू का तुम्हाला? त्याचा स्क्रीनशॉट पाठवते. अहो काय राव, असं काय करताय? बरं मी अख्खा दिवस म्हणते ना की या, मी काय म्हणते की तुम्ही गुन्हेगार नाही ना, नाहीत तुम्ही गुन्हेगार. मी प्रश्न फलटण पोलीस स्टेशनच्या समोर बसून विचारलेत, मी निंबाळकरांच्या घरासमोर बसून प्रश्न विचारले नाहीत. मग त्याची उत्तरं निंबाळकरांनी कशाला द्यायची? संपला विषय. ताई दुसरा एक विषय आहे की महिला आयोगाच्या अध्यक्षा बोलत नाही. तुम्ही एवढे आरोप केले, त्यांच्या पक्षातील लोक आरोप करतायत,
त्यांना माहिती आहे त्यांच्या वतीनं बोलण्यासाठी त्यांच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे खंबीर आहेत. त्यामुळे चाकणकर बोलत नाही. चाकणकरांना माहिती आहे चाकणकरांचा गड सगळ्या बाजूने किती हल्ले झाले तरी छातीचा कोट करून त्यांच्यासाठी लढण्यासाठी सुनील तटकरे समर्थ आहे. त्याच पक्षाचा आमदार आहे संग्राम जगताप, त्यांनी जैन समाजाची जमीन नगरमध्ये लाटल्याचा आरोप किरण काळेंनी तुमच्या शिवसेनेचे त्यांनी केलेला आहे. ते दादांनी त्यांना समज दिलेली होती मात्र ते ऐकायला तयार नाही असं दादा म्हटले होते अजित दादा. नेमकं या जमीन संदर्भात काय तुमची मागणी आहे? किरण काळेंचा मला काल फोन आलेला आहे आणि काल आमचं फोनवर संभाषण झालं. ही पत्रकार परिषद होण्याच्या आधी तुम्ही या म्हणजे तुम्ही मला ब्रीफ करू शकाल आणि मला कागदपत्र नीट समजून घेता येतील असं मी त्यांना म्हटलेलं. मात्र त्यांना तो उशीर झाला हवेवर, त्यामुळे मी अजून तो विषय नीट समजून घेतलेला नाही. एकदा जर मी विषय तो समजून घेतला तर आपल्याला माहिती आहे अपना स्टाईल आहे इलाका तुम्हारा धमाका हमारा. अहिल्यानगरमध्ये आपण जाऊन पत्रकार परिषद करू ना आणि तिथे जाऊन बोलू. त्यात काय एवढं? राजीनामा मागताय का? नाही अजिबात नाही. कशाला मागायचा राजीनामा? आंदोलन करून कसं नाही भेटणार? नाही नाही नाही. एक लक्षात घ्या. ऐका ना दादा, काही लोक इतकी चिकट असतात, काही लोकांच्यासाठी खुर्ची इतकी महत्वाची असते की त्यांना कुठल्याही टीकेचा काही फरक पडत नाही. आणि भाजपाचं तर हे प्रचंड ठरलेलं आहे की कुणीही राजीनामे मागितले आणि काही जरी केलं तरी आम्ही द्यायचे नाही. उलट मी म्हणते हा निगरगट्टपणा महाराष्ट्राला कळू दे. आणि मी कालही म्हटलं की चारित्र्याचं सर्टिफिकेट हे जयकुमार गोरे आणि चाकणकरांनी देऊ नये. द्यायचंही असेल तर इसाप नीतीतली ती नीतिकथा आठवावी की पापी स्त्रीला दगड मारण्याच्या आधी पहिला दगड त्यांनी उचलावा जे स्वतः शीलवान आणि चारित्र्यवान आहेत. चाकणकर आणि जयकुमार गोरे यांनी ही नीतिकथा 2 वेळा वाचावी. रुपाली चाकणकरांनी राजीनामा द्यावा म्हणून त्यांच्याच पक्षातील रुपाली पाटील ठोंबरे आंदोलन करतायत. तुमच्या पक्षाने देखील कार्यालयासमोर आंदोलन केलं होतं. तुमच्या पक्षाच्या ज्या महिला आघाडीच्या नेते आहेत त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला ते आंदोलन केलं म्हणून. राजीनाम्याबाबत तुमची भूमिका काय? नाही, गुन्हे दाखल होणं काही फार नवीन नाही आणि काही फार विशेष नाही. शिवसेनेला सवय आहे गुन्ह्यांची. शिवसेना सामाजिक प्रश्नांसाठी असे असंख्य गुन्हे अंगावर घ्यायला तयार आहे. तो काही मुद्दा नाही. पण हे फार विशेष आहे आणि गंभीर आहे. हे खूप गंभीर आहे की एकाच पक्षातल्या 2 रुपाली यांची इतकी मोठी झुंज लागते. आणि विशेष म्हणजे रुपाली ठोंबरेंनी त्यांच्या सोशल मीडियावर काही स्क्रीनशॉट शेअर केलेत ज्या स्क्रीनशॉटमध्ये अजितदादांची बदनामी करणारे रील्स मजकूर असं सगळं आहे. आणि विशेष हे सगळं चाकणकरचे जे निकटवर्तीय IT सेलच्या बायका आहेत त्यांच्या अकाउंटवरून झालेलं आहे. हे गंभीर आहे. मला वाटतं तो त्यांचा खरंच पक्षांतर्गतचा प्रश्न आहे आणि त्यांचा पक्ष ठरवेल कसं. म्हणाल्या की चाकणकरांचे आणि काय चाकणकरांकडे एक फाईल आहे CD आहे तटकरे साहेबांची काय त्याच्यामुळे हे राजीनामा होत नाही असा आरोप केला. एक लक्षात घ्या मला जोपर्यंत माझ्या हातात पेपर नसतात माझ्या हातात एव्हिडन्स नसतो तोपर्यंत त्या चाकोरीच्या बाहेर मी एकही शब्द बोलत नाही. मला याच्यातली काहीही माहिती नाही. जे आहे ते बोलूया. राजीनाम्याची मागणी करताय का तुम्ही? राज्यातील महिलांवर अन्याय नाही हो. एक लक्षात घ्या चाकणकरच्या राजीनाम्याची मागणी मी का करू? चाकणकर बिचारी नगरपालिकेला त्या उभ्या राहिल्या होत्या. मायनस मतं होती पडली. आता ज्या बाई नगरसेवक म्हणून सुद्धा निवडून येऊ शकत नाही ज्यांचा तो वकूब नाहीये त्या बाईंनी स्वतः पुन्हा राजकीय कारकीर्द उभी करायला किती दिवस लागतात? बाई म्हणून बाईने शत्रू असू नये. बाई म्हणून बाईने मदत केली पाहिजे. त्यामुळे जर त्यांचं कुठंच राजकीय पुनर्वसन होणार नसेल आणि जर तटकरे साहेबांनी एक आयोग दिला असेल तर जाऊ द्या की घेऊ द्या आयोग. काय बिघडायले त्यांच्याकडे ते नाही. मला वाटतं तो सुनील तटकरेंचा विषय आहे कारण अजितदादांनी स्पष्टपणे त्याच्यामध्ये नाराजी व्यक्त केलेली आहे. काही पण ही सगळी भूमिका बघताना राज्य सरकारची पण भूमिका असायला पाहिजे ना आयोग म्हणून. जर देवेंद्र फडणवीसांना तुम्ही प्रश्न विचारताय तर देवेंद्र फडणवीसांच्या आपल्याकडे आयोग जे असतात ना या आयोगांना फार अधिकारच नसतात मुळात. काल माझ्याकडे एक माणूस आला होता ज्याच्या भावाचा खून झाला आणि आधी ऍक्सिडेंटल दाखवलं मग त्याने RTI मधनं पोस्टमार्टम रिपोर्ट मागवला आणि त्याच्यानंतर तरीही त्याचा खुनाचा गुन्हा दाखल होत नव्हता म्हणून तो ह्युमन कमिशनकडे गेला. ह्युमन कमिशनने ऑर्डर केली पण पोलिसांनी ऐकली नाही. त्यामुळे ह्युमन कमिशन वुमन कमिशन काय. काही महत्वाचा मुद्दा असा आहे की तुम्ही म्हणताय की अजितदादांनी नाराजी व्यक्त केली. मग त्यांच्या पक्षाचे प्रमुख अजितदादा आहेत तरी देखील सुनील तटकरेंमुळे राजीनामा कदाचित प्रदेशाचं राजकारण हे कदाचित तटकरे बघत असावेत कारण
दादांनी तर नाराजी निश्चित व्यक्त केली. दादा म्हणाले मी त्या मताशी सहमत नाही आणि दादा स्पष्ट वक्ते आहेत. दादा आत बाहेर असं करणारे नाही. तर हकालपट्टी करू शकतात ना, मग का हकालपट्टी होत नाही? कदाचित प्रदेशाचे अधिकार दिले असतील तटकरेंना. कारण आपल्याला जर आठवत असेल की सन्माननीय अजितदादांनी सूरज चव्हाणची हकालपट्टीच त्याची पदावरून त्याला काढून टाकलेलं होतं. पण पुन्हा त्याचं प्रमोशन करणं आणि त्याला पद देणं हे काम तटकरेंनी केलं. मग आता दादा आणि तटकरे यांच्यामध्ये काही संघर्ष चालू आहे का? नाही, याच्यावरती त्यांच्या पक्षाने जास्त अधिकृत भूमिका मांडावी. इट्स नन ऑफ माय बिझनेस. सातपुतेची जी समिती आहे ती बरखास्त करावी असतील नाही, ती समिती नाहीच आहे. एक तपास अधिकारी नेमलेला आहे. पत्र माझ्याकडे, आपण बघा. पण मला व्यक्ती म्हणून त्यांच्यावर काहीच आक्षेप नाही. अधिकारी म्हणून सुद्धा माझे काही आक्षेप नाही. एक महिला सक्षम अधिकारी काम करत आहे. मात्र जेव्हा प्रकरण इतकं गुंतागुंतीचं असतं तेव्हा एकाच व्यक्तीची नेमणूक करणं हे मोनोपॉली असते. ती मोनोपॉली होऊ नये इतकीच आमची अपेक्षा आहे. दीपक केसरकर याच्या संदर्भात जो आर्याचा एन्काउंटर झाला त्यावेळेस आर्या म्हणत होता का माझं दीपक केसरकरशी बोलणं करून द्या. मात्र त्या ठिकाणी जे पोलीस होते आणि विशेषतः ज्यांनी एन्काउंटर केलं त्यांनी केसरकरांसोबत बोलणं करूनच दिलं नाही आर्याचं. म्हणजे हा संस्थात्मक खून वाटतं. ऍडव्होकेट नितीन सातपुते यांनी या संदर्भाने दाखल केलेली याचिका अत्यंत महत्वाची आहे आणि त्यात त्यांनी घेतलेले मुद्दे सुद्धा अत्यंत महत्वाचे आहे. हा सरळ सरळ संस्थात्मक खून आहे. एखादी व्यक्ती इतकी अगतिक का होते? खरं तर तुम्हाला एन्काउंटर करण्यासारखी परिस्थितीच नाहीये. त्याने कुणावरही हल्ला केलेला नाही, एक भाग आहे. त्याने कुणालाही कुठल्याही पद्धतीने शारीरिक इजा पोहोचवलेली नाहीये. त्याने कुणालाही कुठल्याही पद्धतीने शारीरिक इजा पोहोचवलेली नाहीये. मात्र एखादा कंत्राटदार आपल्या केलेल्या कामाची बिलं मागत असेल आणि तुम्ही जर त्याला गोळ्या घालत असाल तर येणाऱ्या काळात कंत्राटदारांनी कामं करायची की नाही हा विचार करावा लागेल. आणि अशा पद्धतीच्या घटना महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेला खीळ घालणाऱ्या आहेत. याचे सगळे दूरगामी परिणाम या निमित्ताने ओळखले पाहिजेत. आणि निश्चितपणे नितीन सातपुतेंनी नुसती याचिका दाखल करू नये तर माझं म्हणणं आहे की केसरकरांना याच्यात पार्टी केलं पाहिजे. प्रकाश सुर्वेंचं म्हणणं आहे की मराठी आई जरी असली तर हिंदी भाषा असलीच पाहिजे. हिंदी भाषा आता खरं तर या जागा काय हिंदी भाषा मावशी आणि मावशी मारतात. त्यांना खरंच नातेसंबंध कळत नाही असं मला वाटतंय. आणि त्यांना नातेसंबंधांचा अभ्यास नाही. हे म्हणजे आमच्या घरातलं माणूस मरावं आणि एखादं कोणीतरी रॅलीमध्ये असणारं माणूस जगावं असं म्हणल्यासारखं आहे. मी त्यावर आजच माझं ट्विट केलेलं आहे. असीम सरोदे यांची सनद रद्द करणं हे अत्यंत दुर्दैवी आहे. ज्या दिवशी सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांना बूट भिरकावला त्याच दिवशी न्यायव्यवस्थेला घरघर लागलेली आहे हे स्पष्ट झालेलं होतं. परंतु आता एकीकडे भाजपच्या प्रवक्त्याला न्यायाधीशपदी बसवणं आणि दुसरीकडे मानवी मूल्यासाठी लढणाऱ्या सरोदेंसारख्या माणसाला त्याची सनद रद्द करणं हे संसदीय लोकशाहीचा एकूण मार्ग आता किती दुरापास्त झालेला आहे हे पुन्हा एकदा अधोरेखित करणारा आहे.